कारण अनेक साधू संतांनी सांगितलेलं आहे आपल्या हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे वास्तूचं पूर्णपणे वास्तू तयार झाल्याशिवाय त्या ठिकाणी आपण वास्तव्य करायला जात नाही किंवा त्या मंदिरामध्ये मूर्तीची प्रतिष्ठापना सुद्धा करत नाही। खरं पाहिलं तर जी माहिती मिळते ती पूर्ण राम मंदिर व्हायला किमान अजून 2 वर्ष जातील, परंतु हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे पौष महिन्यामध्ये कोणतंही चांगलं कार्य करायचं नाही असं म्हटलं जातं। पण तरीसुद्धा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर हे लवकरात लवकर करून घेण्याचा प्रयत्न करतात, पण रामाने त्यांना सद्बुद्धी द्यावी अशी प्रार्थना प्रभू रामचंद्रांकडे आम्ही करणारच आहोत। आज पुनश्च एकदा आपल्यासमोर येत असताना आज पत्रकार दिन आहे आणि त्या योगायोगाने तुम्हाला संबोधित करत असताना पत्रकार दिनाच्या लाख लाख शुभेच्छा आपल्याला सर्वांना देतो आणि आपल्या सर्वांचं सहकार्य मार्गदर्शन असंच राहू अशी इच्छा व्यक्त करतो। देवेंद्र फडणवीसांसारख्या स्वार्थी संधी साधू आणि सत्तेची लालसा ज्यांना लागलेली आहेत त्यांच्याकडून आम्ही फार अपेक्षा करत नाही। आता देवेंद्र फडणवीसांनी आपलं राजकीय भवितव्य कसं आहे त्याचा अधिक अभ्यास जर केला, मुख्यमंत्री म्हणले तर स्वार्थासाठी कोणाची चाटेगिरी करणारा माणूस।